गुड मॉर्निंग गाईज. नवा दिवस नवी सुरुवात. आज आहे आमचं उज्जैन दर्शन. तर आत्ता आम्ही आहोत कालिका माता मंदिरमध्ये. पहिलं दर्शन कालिका माता मंदिरचं. आता दुसरं जे मंदिर आहे आमचं, दुसरं दर्शन जे आहे ते कालभैरव दर्शन आहे. बघूया किती शूटिंग करता येते. आते आते आते. हो इकडे बा. हा का इकडे बा. पूनम जय श्री काल भैरव बाबा की जय. हो बाबा चल. थँक्यू पू. आता हे तिसरं आमचं दर्शन आहे, मंगलनाथ दर्शन. हे मंगल देवाचं मंदिर आहे, जे इथलं खूप प्रसिद्ध आहे. इथे खूप मोठी पूजा अर्चा केली जाते. तर चौथं ठिकाण आहे आमचं सांदीपणी ऋषींचा आश्रम. इकडे कृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी गुरुदीक्षा घेतली होती आणि गुरुकुल आहे हे. इथे ते शिकले होते. तर आत्ता हे बंद आहे, 7 वाजता ओपन होईल. तोपर्यंत आम्ही चहा पिण्याचा कार्यक्रम आटोपतोय. हे सांदीपणी ऋषींचं आश्रम आहे. इथे बलराम आणि कृष्णाने, सुदामाने या तिघांनी आणि त्याच्याबरोबर अजून त्यांचा मित्रपरिवार यांनी इकडे गुरुकुलमध्ये शिक्षा घेतली होती. 64 कला इथे शिकल्या होत्या. तर हा तो परिसर आहे. ह्याची काही चलचित्र इथे ठेवलेली आहेत. अशी बरीच चित्र आहेत. अंधार असल्याकारणाने जास्त काही आपण शूट नाही करू शकत आहे, पण बघूया. सुंदरशी कलाकृती, मला फार आवडली. सुंदर चित्र आहेत ही. 3D वाली चित्र आपल्या भाषेत. बगलामुखी मंदिर. बगलामुखी मंदिर. हे बगलामुखी मंदिर आहे. हिलाच पितांबरी माताही म्हटलं जातं. हा पूर्ण मंदिर परिसर आहे.
बगलामुखी. आत्ता आपण आहोत बगलामुखी मंदिरामध्ये, जी शत्रूवरती विजय मिळवण्यासाठी हिची आराधना साधना केली जाते. प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवण्यासाठी या देवीची साधना केली जाते. ही बगलामुखी देवी आहे आणि याच देवीला पितांबरी देवी पण म्हटलं जातं. खूप शक्तिशाली आणि क्लिक नाही होत. ही गुफा आहे. या गुफेच्या खाली साधूजण साधना करायला बसलेत. ही पूर्ण अशी गुफा आहे. तू जाऊ शकते ना, पण आपण जावं लागेल, बसून जावं लागेल. चौकडी साईड बसून बसून जा. हा एवढाच रस्ता आहे. हा आपण पण व्हिडिओ घेतला. ठीक आहे, त्याच्या बाजूला दिसते ते बस मा हिंगलाज. उदयनाथजी महाराज, सत्यनाथजी महाराज, खाली बघा, संतोषनाथजी महाराज, नवनाथ, अचंबेनाथजी महाराज, मच्छिंद्रनाथ आणि हे गोरक्षनाथ, नवनाथ. माताची सेवेसाठी आईने चारा आणि हे खाद्य घेतलं वेजूने. आता आम्ही हे गोमातेला देणार. ते गोशाळा आहे. हात लावा. आई थांबा, आई थांब, आई थांब. पुढे ठेवणार तिला ते. ठेव खाली. जायला भीती वाटते तिकडे. हे तर खेचूनच घेतली. बांधलेले आहेत. कोण खातं? तिकडे भेटू. हां, इथे पण तिकडे येतं. मी आम्हाला जय गोमाते. हात काढ ना तुझा, त्या कॅमेरावरती हात आहे. चालू. हाँ रुको 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 वीडियो बना. अरे रुको, वीडियो चल रही है घंटे की.
एक मोर आप पे चलो कर लो नहीं सबको बोनी बट्टा करने मिलेगा, रुको। सबको मिलेगा फल। हे पार्टी घे आपल्याला अरे चलो इनका बनाओ, इनका हो जाए। दो जने को सबको लगा। ए हट जा रे, इधर हट जा, तो हट जा बीच में, दिमाग काम मत करो, होगा। इधर आ जाओ। ये पक्का हल्दी रहते हैं क्या? ये हल्दी नहीं, जय बोले बाबा। जय महाकाल। जय चलो, महाकाल। काशी चलना है। चलो इनका बनाओ। मेरा नहीं इसको कर रहा है। गिरिया को बनाओ। चलो यार, गणेश माझा व्हिडिओ घेशील माझा, हा माझा देते मला ब्लॉग कोण आडवा मग तो नाही टाकता येणार ना मला. तू कोणतरी उभा घेल, तू आडवा घेशील माझा, तर तू आडवा घे. आता आमचं हे 5वं दर्शन आहे. महाकाल सुंदर तिलक लावून आम्ही दर्शनाला निघालेलो आहोत. 200 मीटरवरती महाकाल आहे. सुंदर दर्शन होणार आहे आमचं. आमच्यासोबत तुम्ही घेऊन दर्शन घ्या. दमले कारण खूप चालतीये. जय महाकाल। जय जय महाकाल. चाललं होतं दर्शन. हे मुख्य प्रवेशद्वार आहे महाकाल बाबांच्या दर्शनाचं. थोडीशी गर्दी. जय महाकाल। दर्शन केल्यानंतर मग काकडा मधलं आपण म्हणजे ते झालं आपण मुक्त झालं. नमः पार्वती पते हर हर महादेव. बम बम भोले, बम बम भोले, बम बम भोले. वेगवेगळे आमच्या दोघांचे याने केले ना. आता याला ते दोघांचे 20 रुपये. हे सगळ्यांना द्यायचे ना, त्यांची होणं होते. ना खरंच चला चल घे.